कामे सोडा, पहिल्यांदा गॅस आणा. सौभाग्यवतींनी दिला दम. नवरोबांची डोकेदुखी वाढली. लाजून रांगेत थांबायची वेळ आली. यापुढे रेशन दुकानात गॅस दिला जावा, ग्राहक कडाडले. मिरजेत पुरवठा अधिकारी वर्षा कदम यांची धाडसत्र तपासणी मोहीम. देशामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा असून पुरवठा साखळी सुरळीतपणे सुरू आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा अजिबात तुटवडा नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. कुणी जादा रकमेने गॅस सिलेंडर देत असतील तर त्याची तक्रार मिरज पुरवठा विभागाकडे करावी. ताबडतोब त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पुरवठा अधिकारी वर्षा कदम यांनी सांगितले. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकट गडद होत आहे. तरीही इंधनाचा तुटवडा आपल्याकडे नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. असे असताना युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेत अफवा पसरवून जनतेमध्ये केवळ संभ्रमावस्था निर्माण करून घरगुती गॅस सिलेंडरची अवैध विक्री करता यावी, याचा गैरफायदा घेता यावा, यासाठी गॅस एजन्सीचा चाललेला हा खेळ थांबवण्यासाठी पुरवठा अधिकारी वर्षा कदम यांनी धाडसत्राची तपासणी मोहीम मिरजेमध्ये ताकदीने राबवली आहे. सध्या शहरातील परिस्थिती पाहिली तर गॅस रिफिलिंगचे अड्डे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे रिक्षासाठी लागणारा गॅस हा एजन्सी धारकाकडून अवैधरित्या पुरवला जात आहे. यापूर्वी गॅस रिफिलिंगच्या अड्ड्यामध्ये 1 किलो गॅस 80 रुपयाला विकला जात होता. आता अवैधरित्या रात्रीच्या वेळी 200 रुपये किलोप्रमाणे तो विकला जात आहे. प्रत्येक रिक्षाधारकाला केवळ 2 किलो गॅस दिला जातो आणि तो कारभार रात्रीच्या वेळी सुरू असतो. घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी मिरजेतील पुरवठा विभागाने धडक तपासणी मोहीम राबवली आहे. 916 रुपये प्रमाणे घरगुती गॅस घ्यावा, असे आवाहन पुरवठा अधिकारी वर्षा कदम यांनी केले आहे. गॅस एजन्सीमधून गॅस बाहेर काढून जादा दराने विक्री होत असल्याची माहिती समोर आल्याने पुरवठा विभागाला विशेष मोहीम हाती घ्यावी लागली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, अन्न औषध प्रशासन व पोलीस प्रशासन विभागाच्या समन्वयातून विशेष पथके तयार करून शहर व ग्रामीण भागातील गॅस एजन्सीची गोदामे आणि वितरण केंद्रावर अचानक छापे टाकून तपासणी करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. चढ्या दराने बाजारात सिलेंडरची विक्री करणाऱ्यांना दंडासह त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई ताबडतोब केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करावे आणि अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. सध्या घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरने सर्वांची धावपळ वाढवली असून घरच्या महिलांना अत्यंत प्रिय असलेला गॅस सिलेंडरने मात्र नवऱ्या लोकांची चिंता वाढवली आहे. एका गॅस सिलेंडरने रांगेत थांबायची वेळ आल्याने मोठी चिडचिड वाढली आहे. सध्या पवित्र रमजानचा महिना सुरू आहे. अशातच युद्धजन्य परिस्थिती, अशातच गॅसवर चालणाऱ्या वैध अवैध रिक्षा, वाहने आणि गॅस दरवाढीचा भडका, चढ्या दराने गॅस विक्री या घटनांमुळे मोठी तारांबळ उडाली आहे.